नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवार। आजचा नवरात्रीचा 5वा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा। हिरवा रंग हा स्वास्थ्याचा मार्ग आहे। हिरवा रंग आपण बघतोय की निसर्गाचा आहे आणि निसर्ग आणि आपलं आरोग्य यामध्ये संतुलन ठेवणारा आयुर्वेद शास्त्र आहे। म्हणून आपलं शरीर जर हिरवं राहायचं असेल, म्हणजे टवटवीत राहायचं असेल, तारुण्य टिकवायचं असेल, आपली रोगप्रतिकार शक्ती टिकवायची असेल, तर आपल्याला आयुर्वेदाची कास धरणं फार गरजेची आहे। या ऋतूमध्ये आणि विशेषतः शरद ऋतूमध्ये आपल्याला आपल्या शरीरातून जेवढे काही दोष आहे, ज्याला आम्ही टॉक्सिन्स म्हणतो, आतड्यातील काही आजार असतील किंवा रक्तदोष आहे, पित्तदोष आहे, तर यातले सगळे टॉक्सिन काढण्यासाठी विरेचन नावाचं पंचकर्म या कालावधीमध्ये करणं फार श्रेयस्कर आहे। तर आपल्या आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी विरेचन, रक्तमोक्षण ह्या ज्या 2 पंचकर्म आहे या पिरियडमध्ये करायला पाहिजे। आता हे जे विरेचन आहे हे आपल्या आतड्यातले दोष, रक्तधातू, पित्तदोष, लिव्हर आणि स्प्लीन सारखे अवयव, गाल ब्लॅडर, पॅन्क्रियाज या संबंधी आजार, त्वचेचे मोठे आजार, केसांचे आजार, मेंदू संबंधी आजार, तर अशा विविध आजारांवर हे विरेचन काम करतं। काही रुग्णांमध्ये आम्ही रक्तमोक्षण नावाची पण ट्रीटमेंट करतो, ज्यांचा खूप सुंदर गुण आपल्याला वेगवेगळ्या व्याधींमध्ये दिसतो। तर या नवरात्रीच्या काळामध्ये प्रत्येकानेच पंचकर्माची कास धरा, आपले शरीर ताजंतवानं, स्वास्थ्य टिकून ठेवा। नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा। पंचकर्मातील विरेचन, सर्वांग स्नेहन म्हणजे मालिश, सर्वांग स्वेदन म्हणजे वाफ देणे आणि रक्तमोक्षण ह्या सर्व पंचकर्माच्या क्रिया